मित्रांनो, आमच्या सुबाबळीवर मावा हे रोग आले होते. मावा हिवाळ्यात सुबाबूळ असो, मेथी असो, हिवाळ्यात हे मावा रोग येतोच. तर तुम्ही टाईम असताना त्याला कराटे म्हणून औषध आहे, त्या कराटे औषधने फवारणी केली तर ते मावा कंट्रोलमध्ये येते. काही जण सांगतात की परत 15 दिवसांनी ते मावा येते, खरं आहे. परंतु तुम्ही आज फवारणी केली, नंतर परत दुसरी फवारणी 10-12 दिवसांनी घेतले तर त्यावर परत मावा येत नाही. दोनदा तर तुम्हाला फवारणी घ्यावं लागतं. आणि आम्ही फवारणी केल्यानंतर त्या कराटे या औषधामध्ये कीड बी मारण्याची औषध आहे आणि फुटवं जास्त बी येतात ते बघा. आणि हे सगळं जळलं होतं आणि परत आता आलं हे. आणि आम्ही ह्यासाठी दोनदा कराटे वापरलेले आहेत, कराटे औषध. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, सुबाबूळ असो किंवा मेथी असो, हिवाळा आला की हिवाळ्यात हे मेथी घासवर मावा येतच आहे. तुम्ही ह्या माव्याला हे कराटे वापरा. आणि कराटे वापरल्यानंतर हे मावा गेल्यावर तुम्ही एक गोष्ट करा, कमीत कमी 8 ते 10 दिवसानंतर शेळ्यांना हे पाला टाका, नाहीतर विषबाधा होतं आहे. त्याच्या अगोदर टाकू नका. आमच्याकडे काय आहे, शेवगा आणि सुबाबूळ हे मिक्स करून आम्ही शेतात लावलं होतं. आमच्याकडं हे बघा, ते बाजूला प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्ये तर सगळं सुबाबूळ चांगलं आली. तर तुम्ही ह्याला कराटे म्हणून जे औषध आहे ते मी तुम्हाला लास्टला दाखवते. ते औषधाचं प्रमाण बी कसं आहे, एका लिटरला 1 ml असं तुम्ही पंपाला 15 लिटरचे पंप असेल तर 15 ml वापरा. अगर जास्त असले तर थोडं जास्त प्रमाण 2-3 मिली जास्त वापरू शकता पंपाला. पण जास्त वापरल्याने कोळी पानं आहे ना, जळून जातात ते. तर मग याच्या अगोदर बी मी व्हिडिओ टाकले आहे. आता हे तुम्हाला मी व्हिडिओ परत हे दाखवायला की नंतर हे बघा, हे फुटवं बी चांगलं आलं आणि सुबाबूळ बी चांगलं आलं, म्हणून हे दाखवायसाठी मी परत एक व्हिडिओ बनवला आहे. हे आता ह्यामध्ये शिवरी बी आहे, शेवगा आहे आणि हे सुबाबूळ आहे बघा. हे सगळं बी सुबाबूळ आहे. हे कराटे आहे, हे औषध आहे. ते 1 लिटरला 1 ml घालून ते सुबाबूळवर फवारा.